राम राम मित्रांनो, कसे आहात तुम्ही? ये बा आपण किती पसारा घालेली आज पाहू शकते. लाईट बीट आणली, अजून एक तिकडं वायर बियर आणली. आपला प्लॅन असा आहे काहीतरी एक्सपेरिमेंट करून पाहणार आहे. झालं तर सक्सेस, चला तो चांतक, नाही तो शांतक. असं करायचंय आपल्याला. शक्यतो चांतकच जाऊन देऊ, नाही का? लय दिवस झाले लाइटिंग आणून ठेवली आपण, काही जमलंच नाही. तर आपलं प्लॅन असा आहे, इथे लावून देऊ अशी, म्हणजे असा प्लॅटफॉर्मवर प्रकाश पडेल, नाही का, रात्रीचा मस्त. असं काहीसा प्लॅन आहे आपला. पण डायरेक्ट पार्किंग स्विचला अटॅच करणार आहे, ना की दुसऱ्या एखादं स्विच. डायरेक्ट पार्किंग स्विचला याला पार्किंग लाईट चालू केली का लाईट लागली पाहिजे आपली. त्याच्यासाठी आपल्याला एवढे नट खोलायला पडतील. तर मित्रांनो, याच्यासाठी लागेल आपल्याला 10 नंबरचा पाना. सध्या एवढं बोर होतं घरी, एवढं बोर होतं, म्हटलं चला काहीतरी आपल्याला अनुभव येईल, नॉलेज येईल थोडंफार. कारण की वायरिंग मधलं आपल्याला जास्त काही कळत नाही. आणि आपला एक मित्र पण येतोय साहिल, त्याला थोडंफार माहिती वायरिंग मधलं, लाइटिंग मधलं. पहिले तवर खोलून ठेवा आपण, नाही का. मित्रांनो पाहू शकता, एवढे अशी नट खोलले. त्या बाजूचा खालचा राहिलाय, वजन आहे बरं काय पॅनलला, हलकं फुलकं नाही. तर मित्रांनो हे पाहू शकते, आला खाली ठेवू. अशी काहीच मेकॅनिझम राहतो याच्यात. आपले पाहुणे पण आले, काही फिटिंग तेच करतील. मला यांच्या मधलं नॉलेज आहे, करायला लागेल. पुढे काय लावायचं आपण तसा करू आपण घ्यायचं. आता याला कापून घेऊ. मला डबल टेप राहते, त्याच्यामुळे जास्त काही नाही. पहिले काय करायला पडतं, पहिले वायरिंग करायला लागेल आपल्याला इथं जवळच लावायची, या स्विच मध्येच लावायची आपल्याला. पार्किंग कोणच्या याच्यात ते शोधायला पडेल. टेस्टर चालू आहे का पण आपले, मला नाही वाटत टेस्टर चालू आहे बरं का. आता मग ते स्विचचं भेटलं तर पॉवर कुठून घ्यायची त्याला, स्विच मधून पॉवर घ्यायची. हे झालं तुमचं स्टॉप स्विच. हे काय माहिती काय बुवा. परत हे झालं आपलं स्विच स्टार्टर्स, हेडलाइट कंट्रोल, तुमचे पार्किंग लाईट सगळं, तिकडचं इंडिकेटर. एवढा मोठा पसारा. हे हॉर्नचं वाटतं. हे काच आहे रे, याला कुठं गायब झालं. तुम्हाला सांगता येईल की हे कशाचं आहे. मोकळ डाक देईल त्यांनी. ऍडिशनल राहतं. ऍडिशनल म्हणजे काही आपण त्यात बसू शकतो नाही करत. म्हणजे लाइटिंग चेक बिक करायला असं काय का सिस्टीम आहे का? जमलं तुम्हाला तर लाईट तर चेक करून घ्या ना आधी. पुढे चेक बॅटरी नाही बॅटरी कसं काय. मग कशाला चेक बरं ठीक आहे, डायरेक्ट कनेक्शन करू. चेक बिक ते आपलं नशीब. ही वायर आणली ती पहिले जॉईन करून घेऊ राहिलो या स्विच मध्ये. लाईट पुढे आपली लाईट कोणती लाईट लाईट आहे काय, या आपल्या लाईट सिंगल सिंगल देऊ आधी चेक करून पाहते. मध्ये पाहू शकते हे आपले सगळे मीटरचे वरती कंट्रोल, सगळे मीटरचे स्विच, लाईटी वगैरे वगैरे. गियर में फिर जाते हैं आगे चला जाएगा. अच्छा स्विच चालू आहे अभी, चेक करा आता तुम्ही. बॅटरी लय अडचण येते, तो तर विषय. स्प्लेंडरची याला चेक करायची. अरे झाली ना चालू. पाहू बरं कशी. हे पाहू शकते चालू आहे. ए हा चाय बंद कर, चाय बंद कर. विषय कुठं अडतोय म्हणजे. हो बाई, प्रकाश पाहू शकते. ही चावी झाली आता. चावी नाही ना करायची, तेच ना. पार्किंग वर तर करायची. इतके तुटली होती जमला घे बर का, जमला एवढ्या. ती धूबी आहे म्हणून तर नाही काय. ऑफ कर बरं. ऑफच अरे ते ऑफच ते ऑफच बल्ब पोडत इकडं, बल्ब पोडतील माही इकडं, इकडं बल्ब पोडतील. चालूच राहील अशी. चाय बंद कर डायरेक्ट गाडी. नाही हा म्हणजे खा बॅटरी उतरावा बॅटरी बाप. अरे धुण्या चिखल बिखल म्हणून लागत नाही ते धुतले चालेल मग पुसलेलं झालं. थांबवलं फडका आणतो. मित्रांनो आपल्याला आपले उलटे काम पाहू शकते तुम्ही. हे पहा आता स्विच बंद आहे बर का, आता स्विच चालू. हे लाईट चालू झालं बा, ही लाईट बंद, चालू बंद. हे चालू केलं काही बंद हो राहिलं. आता काय करायला पाहिजे एवढं, दुसरीकडे ट्राय कर बरं. आज चालू म्हणजे ठीक आहे, उलट पालट आता उलट पालट करू. प्लस मायनस चे लई झंझट राहते इलेक्ट्रिसिटीची, हे आपल्याला जास्त. जय भोले बाबा. नाही ही लाल लाव बरं आता, एवढ्यावर होऊनच जाऊ दे. ही लाल लावू आणि ही इकडं लावू. शिकायला भेटेल याच्यातून आपल्याला. बाकी इंजिन मधलं सगळं नॉलेज आहे, याच्यातलं नाही. या भाऊनला आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना आमंत्रण दिलंय. एवढ्या अथक परिश्रमानंतर आता कुठं खेळ जमलाय पाहू शकते. कुठं जॉईंट केला आम्ही, याला आल्याला खाली. आता पहा, आता हे स्विच चालू, ही स्विच बंद. पार्किंग वर बर का. ये पहा झालंय आपलं काम. नाही एवढे आहेच, यंदा आहे. मग यंदा आता एक निर्णय घेतलाय आम्ही, एक लाईट कमी पडती ते एक घेऊन येऊ. पुढं लावायचं वायर आहे का? बाहेर घेऊन येऊ. चालेल ना. किती फूट लागेल? 5 फूट दोन जाईल. मीटर वर खेळ राहतो, 2 मीटर मध्ये होऊन जाईल. एकच वायर जाईल ना पुढं. नाही 2
2 जातील. पाहायला लागेल आपल्याला. हे वरतून इंजि- घेऊ direct. हा वर इथून direct, इथून टाकू direct तिकडे घालू. लईच खतरनाक काम होईल असं वाटत नाही. आज काय ते करू आज काय ते होऊनच जाऊन देऊ बा. करायचं थोडं थोडं काला करायचं मग जास्तच करू ना. सगळं नाही आता होऊनच जाऊन देऊ. परला कुठला ईद लावायची लावू ईद कारण की खाली लावलं तरी जात नाही. खाली घसत कधी कधी आणि मोठे असले का. चलो अजूनही का आज हाय गाईच करायची नाही आपल्याला. लय मेन पॉइंट तो लय लेट सापडला ना. सापडलाच तर होऊनच जाऊन देऊ. हाऊसच करून घेऊ आज. अरे चढल नाही येईल रे बस. डाऊन साईडने बंद पडले बंद Brake पडलं मारला. बंद पडलं होतं. घेतलंय 80 रुपयाचं सामान. म्हणते ना हौशेला मोलनस खटके उडाली खटक्यानं 80 रुपये. ही लाईट 20 ला एक आहे. याचे 60 याचे 20 रुपये बाहेरची तर 80 बिरो घेणार होतो आपण पण मी नाही म्हणलो. पिकअप घ्यायची म्हणतो आपल्याला. पिकअप शिवाय माझ्या नाही. आम्ही परत रिटर्न चाललोय कारण काकांचा फोन आला होता. मार्केट वरून आले ते आज मार्केटला जायला होते कांदे घेऊन तर त्यांना पण घेऊन जाऊ घरी. हे पहा आता 2 वायरी जोडले कनेक्शन आणि त्या ओलांमधून बाहेर काढले ते पाहू शकता. हे लावून घेऊ. तर हा पॅनल दिलाय बसून आणि आपण अशी त्या बाजूने पाहू शकता इथं अशी फिट करणारी फिटिंग जारी. पिकअप पण आली मित्रांनो. अजून एक पोपड झालाय आपला. बाहेर दाखवा. बाहेर निघाली ती जे की आपण मध्ये घालेली ती. आता हे पॅनल आहे ना परत पूर्ण खोलायला पडेल. जुनीचं माल मटेरियल थोडं जास्तच टाईट केलं आपण. परत लावून घेऊ तिथं. फायनली पाहू शकते असे चिटकवलेत आणि त्याला सपोर्टला थोडीशी गट्टी पण लावून देऊ राहिलो वायरिंगला. होऊ शकते असे 3 लावले इथं. आता हे 3 लावू. तुमचा प्रकाश भारी बर का. तुम्हाला जर घ्यायचे असेल ना या अशा टाईपचेच घे. बाजूच्या या अशा ना घेऊ. हेच भारी. मित्रांनो एवढा घाण पोपट झालाय आमचा. सगळं परत फिट वगैरे केलं मस्त पैकी. लाइटिंग बिटिंग फिट केली. चला भाऊ एकदा ट्राय करू. काय जेव्हा ते टच करतोय आवाज येऊ राहिला बा लाईटी लागणं. जेव्हा पुढं पाहिले आपल्या हेड लाईटी लागत होत्या नाकी या खालच्या लाईटी. तोच विचार चालू होता. आता यांना कळालंय काय झालं नक्की. या लाईटी बंद आवाज यायचा म्हणलं आवाज ओळखीचा वाटत बर कुठतरी ऐकली. पुढं पाहत होत हेड लाईटी ऑन झालं. एवढं झालं. पुढचा बंद आहे. या चालू झाले. काय झालं होतं. टच होत होती आपली शेजारच्या याला ना खालच्या याला. त्या बाजूच्या याला ना. हा बरोबर आहे. त्या बाजूच लाईटीच आहे. पुढची वायरिंग फायनल झाली आपली. ते पाहू शकते. अंधारात भारी दिसली आणि पार्किंग लाईट वरच केलं आपण. पार्किंग स्विचवर त्यांनी केलंय. आपण नाही काही जास्त. मित्रांनो आता त्यांना घरी जायचंय तर आपण ही उरलेली पुढची वायरिंग आहे ती उद्या करू लाइटिंग. आज एवढं फायनल झालंय आपलं. भारी दिसतंय रे. पायांवर जोरात आहे ना. रात्री अंधारात तर एकच नंबर दिसत नाही. एवढा एक विषय झालाय पण तिथे इथं याच साईन येत पुढची लाईट चालू आहे असं पुढे. हा हे कसं आहे. आई समजा आपण ट्रॅक्टरवर बसेले ट्रॅक्टर बंद आहे तरी आपल्याला कळल बा दिवसा जरी का पुढची लाईट चालू आहे बा. आता ते परत उघडायला ठीक आहे जाऊ द्या काही नाही. एवढं लाईट सहन करू आपण त्याला काय. एवढं एक आपल्या कोणी चूक झाली फक्त. बाकी सगळं एक नंबर काम केलंय. नंबर देऊन टाकितो. नंबर सांगा डायरेक्ट कमेंट करा तुम्हाला. हा भाऊ चालले भाऊ डायरेक्ट आता उद्या. बाकी आपण स्प्लेंडरचं पण बसून घेऊ नाही का. तर मित्रांनो 7:30 वाजत आलेत आणि कॅमेऱ्यात आपला आयफोन असल्यामुळे जास्तच उजेड दाखवितोय तो ठीक आहे. हा आता असं काहीशी अंधार आहे बरं काही. तर तुम्हाला मी पार्किंग लाईट चालू करून दाखवतो आपली. जी आपण आपली मेहनत घेतली पाहू शकते. कसं आहे लुक कमेंट करून नक्की सांगा. बाकी तुम्हाला मी वरती चढून दाखवतो अजून आपलं. हे पाहू शकते एक नंबर यार. म्हणजे जसं पाहिजे होतं ना मित्रांनो तसंच झालं यार. एक नंबर. आणि खास करून आपल्या मित्राने आपल्याला लय हेल्प केली साहिलनं. त्याच्यामुळेच हे शक्य झालं. नाही तर आज काच होतं. आज तर माझ्याकडून नुसतं लाल डार्क गुलाबी म्हणू शकते तुम्ही तसा कलर आहे. बाकी कलर लाईट पाहू शकते इथपर्यंत अशी एवढी अशी आहे आणि हे पाहू शकते अशी आपली सेटअप. बाकी मित्रांनो आपलं अर्ध काम अजून बाकी. पुढच्या बंफरला पण आपण लाइटिंग करणारी पाहू शकता. वायरिंग वगैरे लाइटिंग पण आणून ठेवेल नाही का. ते काम आपण उद्या करू. मला जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमेंट करून सांगा अजून काय काय कुठं कुठं लाइटिंग करायची. अजून काय काय मॉडिफिकेशन करायची तर तेवढं नक्की कमेंट करून सांगा. खर्चाची जर बात केली फक्त एवढे याची बरं का. अजून आपल्याला करायचंय एवढे याची जर केली ना
तर 15 हे 30 आणि 23 50 आणि 5 रुपयाची वायर लागली आपल्याला. 55 रुपयांचा खर्च झालाय आपला. तर 55 रुपयाचा शकते. आणि पुढं आपण लाइटिंग आणली, ते त्याची वायर खर्च ते उद्याच्या व्हिडिओ मध्ये दाखवू आपण. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.